नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. खूप महिन्यांनंतर आपण भेटतोय आणि इथून पुढं तुमच्यासोबत कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेल. का इतके महिने अवेलेबल नव्हतो याचं कारण आपण परत कधीतरी डिस्कस करू. सध्या जो आपण विषय इथं डिस्कस करणार आहे, चर्चा करणार आहे, तो विषय जगाला बऱ्यापैकी त्रासदायक ठरू शकतो. खास करून भारतासाठी चिंताजनक असलेला विषय येतो आणि तो म्हणजे युक्रेन रशिया वॉर. नाही, भारतासाठी एवढं काही तो त्रासदायक वगैरे बनलेला नाही आणि होणारसुद्धा नाही. आपल्यासाठी जो चिंताजनक विषय आहे तो म्हणजे श्रीलंकेमधली सध्याची आर्थिक परिस्थिती किंवा श्रीलंकेतलं आर्थिक संकट, जे भविष्यामध्ये एखादं गृहयुद्ध आणि त्याचबरोबर भारतासाठी रेफ्युजींचं कॅम्प बनणारी सिच्युएशन तयार करणारं असेल. तर त्या विषयावरती आपण थोडक्यात चर्चा करू. तुम्हाला सध्या परिस्थिती माहिती असेल की श्रीलंकेमध्ये खूप साऱ्या गोष्टी बऱ्यापैकी महाग आहेत. एक्झाम्पलच द्यायचे म्हणले ना तर पेट्रोल प्राईस ऑलमोस्ट भारतात आणि तिथं सेमच आहे, बट श्रीलंकेमध्ये जे सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्या दुपटीपेक्षा जास्तनी वाढल्यात. म्हणजे आधी कुठे 135 रुपये लिटर, हे श्रीलंकेन रुपीजमध्ये मी सांगतोय तुम्हाला. सध्या आय थिंक 1 इंडियन रुपी इज इक्वल टू 4 श्रीलंकन रुपीज असं आहे. ठीक आहे, तर त्या इक्वेशननुसार आपण जर बघितलं तर सध्या श्रीलंकन रुपीजमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 300च्या घरामध्ये पोहोचल्यात. टू बी प्रिसाईज, आय थिंक पेट्रोल 260 प्लस आहे आणि डिझेल 300 रुपये. ठीक आहे, आणि जर आपण कोकोनट ऑइल किंवा तेल जर आपण बघितलं तर ते आधी कुठं क्रायसिसच्या पूर्वी 275 रुपये लिटर असायचं, ते आता 850 रुपये लिटर पोचलं आहे. 4 पटींनी वाढ ऑलमोस्ट. साखर आधी कुठंतरी 90 रुपये किलो असायची, हे श्रीलंकन रुपीजमध्येच मी सांगतोय सगळं, जे सध्या तिथं 240 रुपये किलो साखरेचा दर झालेला आहे. एक अंडंसुद्धा जे आधी 17 रुपये 15 रुपयांच्या आसपास होतं ते सध्या 30 रुपयांवरती पोचलं, एक अंड विकत घ्यायचं असेल तर. ठीक आहे, आणि बऱ्याचशा मग जसं मिल्क पावडरची आपण जर किंमत बघितली तर अर्धा किलोचं एक पॅकेट आधी 500 रुपयांना असायचं, जे की आता 1000च्या घरामध्ये गेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तांदळाच्या किमती, म्हणजे तांदळामध्ये तांदूळ तर श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होतं, पण सध्या सगळ्याच गोष्टी बाहेरून त्यांना इम्पोर्ट कराव्या लागत आहेत. त्याच्यामुळं तांदळाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. आणि आधी तांदूळ साधारण 290 रुपये किलोपर्यंत असायचं, ते आता 500 रुपयांच्या घरामध्ये पोचलं आहे. तर बघितलं तर बऱ्यापैकी इन्फ्लेशन किंवा महागाई वाढत चालली आहे. इन्फ्लेशनचा दर हा मार्च महिन्यामध्ये 25% वाढला आहे. तर विचार करू शकता, आपल्या इथे इन्फ्लेशन आपण 6%, मॅक्झिमम 8% इमॅजिन करू शकतो. आपलं 8%चं जरी कधी गोल नसतंच, आपल्याला ते 7-6च्या आतच ठेवायचं असतं. पण इन्फ्लेशन श्रीलंकेमध्ये 25% वाढलेलं आहे एका मार्च महिन्यामध्ये. ठीक आहे, त्यापूर्वी 16% वाढलं होतं, नंतर 25% पोहोचलं आहे. तर खूप फायनान्शियली अनस्टेबल बनलेला देश आहे सध्या तो. अनस्टेबल म्हणण्यापेक्षा तिथं जे फॉरेन करन्सी जी असते, प्रत्येक देशाकडं फॉरेन करन्सी रिझर्व्स असतात, तर श्रीलंकेमध्ये सध्या त्याचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आता तुम्हाला मे बी फॉरेक्स रिझर्व्ह विषयी जर माहिती नसेल तर मी थोडक्यात सांगतोय की कुठलाही देश हा सगळ्याच गोष्टी त्या देशात निर्माण करेल असं सांगता येत नाही. बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला बाहेर देशातून आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात. म्हणजे आपण भारताचं उदाहरण बघितलं तर आपण क्रूड ऑइल हे बाहेरच्या देशांकडून, खास करून मग रशियाकडून सुद्धा घेतो, इम्पोर्ट करतो. त्यानंतर इतरही लागणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या आपण इम्पोर्ट करतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या इम्पोर्ट करतो. तर ह्या तर आपण म्हणजे बेसिक गोष्टीमध्ये येत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स ह्या बेसिक गोष्टीमध्ये येत नाही. बेसिक गोष्टीमध्ये काय येतं, अन्नधान्य, जे काही आपल्याला एकदम बेसिक गरजेच्या गोष्टी असतात जसं कपडे. ठीक आहे, तर हे सगळे जे उत्पादनं असतात हे तर त्या देशामध्ये बनलेच पाहिजेत, असायलाच पाहिजेत. आणि या व्यतिरिक्त ज्या गोष्टी बाहेरून घ्याव्या लागतील त्याच्यासाठी जी करन्सी यूज केली जाते हे बाहेर देशांमध्ये जी चालणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉलर्स, तर ती त्या देशाकडे असायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो फॉरेक्स रिझर्व्ह. ठीक आहे, तर श्रीलंकेचा जर आपण विचार केला तर श्रीलंकेला तर अगदी बेसिक गोष्टींपासून सगळ्या इतर देशांकडून इम्पोर्ट कराव्या लागतात. तांदूळ आपण बघितलं की कधी काळी श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तांदळाचं उत्पादन होत होतं, पण त्यांनी नंतर 2019मध्ये बरेचसे चेंजेस केले त्यांच्या पॉलिसीमध्ये. त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे त्यांचा कल नेला आणि त्याच्यामुळं तांदूळसुद्धा त्यांना इतर देशांकडून इम्पोर्ट करावा लागतोय, अशी सध्याची परिस्थिती आहे. मग प्रत्येकच गोष्ट जर आपल्याला बाहेरून मागवायची असेल तर आपल्याला
बाहेर चालणारी करन्सी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मग बाहेर करन्सी यायचं खर्च देऊन देऊन काय होणार आहे की आपल्या देशामधली करन्सी कमी होत जाईल. फॉरेन जी करन्सी असणार आहे, डॉलर्स जे असणार आहेत तर त्या कमी होत जातील आणि कधी काळी त्या डॉलर्सचा तुटवडा निर्माण होईल, जी परिस्थिती आपल्याला सध्या श्रीलंकेमध्ये बघायला मिळते. ठीक आहे. हा श्रीलंकेचा फॉरेक्स तुटवडा किंवा फॉरेक्स रिझर्व्ह जे कमी झालेत ना, तर ते साधारण मागच्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये 70% कमी झालेत. याचा अर्थ काय की समजा 2 वर्षांपूर्वी श्रीलंकेकडं $100 जर असतील तर सध्या फक्त $30 रिझर्व्ह शिल्लक आहेत. ओके. 70% घट फॉरेक्स रिझर्व्हमध्ये होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामुळं आणखीन कर्जाचा बोजा वाढत जातो की त्यांना त्यांच्या बेसिक गोष्टी इम्पोर्ट करायच्यात. ठीक आहे. तांदूळ किंवा अशा लागणाऱ्या गोष्टी जर इम्पोर्ट करायच्या असतील तर त्यामध्ये त्यांना बाहेर फॉरेन करन्सी द्यावी लागणार, डॉलर्स द्यावे लागतील. तर त्याच्यासाठी मग जर शिल्लकच नसतील तर कर्ज घ्यावं लागेल, त्याला आपण डेप्ट म्हणतो. ठीक आहे. तर जे कर्ज आहे श्रीलंकेचं तर ते सुद्धा वाढत गेलं आणि एक वेळ अशी आहे की सध्या श्रीलंकेकडं फक्त $2 बिलियन शिल्लक आहेत. ओके. $2 बिलियन आणि त्यांच्यावरती यावर्षी फेडायचं कर्ज आहे $7 बिलियन. ठीक आहे. आणि या $7 बिलियन पैकी एक पेमेंट त्यांचं आता जुलै 2022 सुद्धा होणार आहे $1 बिलियन. बघूयात ते आता $1 बिलियन हे कशा पद्धतीने फेडू शकतात. ठीक आहे. तर हे सगळं जे आपण बघितलं ते सध्याची श्रीलंकेमधली परिस्थिती कशी आहे ही आपण बघितली. आणखीन एक त्याच्यामध्ये काही पॉलिटिकल क्रायसिस सुद्धा निर्माण झाले, जसं की जे तिथलचे सध्याचे पंतप्रधान आहेत महिंद्र राजपक्षा, तर यांच्या 26 मंत्र्यांनी म्हणजे सगळ्याच त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टरनी राजीनामा सुद्धा दिला. तो राजीनामा मे बी ॲक्सेप्ट नाही केलेला त्यांचे प्रेसिडेंट म्हणजे गोतबाया राजपक्षा जे आहेत हे महिंद्र राजपक्षाचे भाऊ आहेत. ओके. तर तिथं ॲक्च्युली कसं आहे, एक हे जे राजपक्षा जे घराणं आहे तर त्यांचीच पूर्ण राजवट असल्यासारखं आहे. राजवट म्हणजे प्रॉपर वर्ड नाही आहे बट ठीक आहे. तिथं सगळे मोठ्या लेवलचे जे मंत्रालय जे आहेत हे सगळे राजपक्षा फॅमिलीकडे आहे. जसं की एक बसील राजपक्षा आहेत, हे सुद्धा एक भाऊ आहे त्या महिंद्र राजपक्षाचे. तर बसील राजपक्षा जे आहेत तर यांना तर मिस्टर 10% म्हणून ओळखलं जातं आणि हे तिथलचे फायनान्स मिनिस्टर आहेत. मिस्टर 10% म्हणजे काय की त्यांचा प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 10% कट असतो. म्हणजे 10% ते कमिशन खातात किंवा तुम्ही म्हणू शकता की ते 10% त्यांचं एक कमिशन ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मिस्टर 10% असं म्हणून ओळखलं जातं बसील राजपक्ष यांना. त्यांचे एक भाऊ आहेत अजून एक चमल राजपक्षा, तर ते तिथं इरिगेशन मंत्रालय बघतात. हे जे बोथबाया राजपक्षा जे आहेत तर ते तिथं प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत. आणि तिथं श्रीलंकेमध्ये सगळ्यात वरचढ जे पद असतं तर ते पंतप्रधानच आहे, जसं भारतामध्ये सुद्धा असतं त्याच पद्धतीने. ठीक आहे. आणि हे महिंद्र राजपक्षा हे 2004 पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. त्यानंतर 2005 ते 2015 ते प्रेसिडेंट होते आणि 2019 ते सध्या पंतप्रधान आहेत. ठीक आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून ते पंतप्रधान आहेत. यांची मुलंसुद्धा म्हणजे अगदी 26 वर्षांच्या मुलांना त्यांनी मोठे मोठे मंत्रालय दिलेले आहेत. जसं की एक नमल राजपक्षा म्हणून त्यांचा मुलगा आहे, तर त्याच्याकडे स्पोर्ट मंत्रालय आहे, युथ मिनिस्ट्री त्याच्याकडे आहे. त्याच्यानंतर एक योशिथा राजपक्षा म्हणून त्यांचा एक मुलगा, तो सुद्धा चीफ ऑफ स्टाफ आहे तिथं. तर असं पूर्ण जे मोठी मोठी पदं मंत्रालय जे आहे हे त्यांच्याच घराण्यामध्ये फिरतं. आणि त्याच्यातच मग हे त्यांच्या मिनिस्ट्रीनी 26 मंत्र्यांनी राजीनामा दिला, मात्र तो ॲक्सेप्ट केलेला नाही. कारण जर राजीनामा दिला, ॲक्सेप्ट केला, पंतप्रधानांनी सुद्धा जर राजीनामा दिला तर ते तिथं हा जो पक्ष जो आहे तर तो सत्तेमध्ये नाही राहणार किंवा महिंद्र राजपक्षा हे पंतप्रधान नाहीत राहणार. ॲक्च्युली श्रीलंकेमध्ये ना आर्टिकल 49 त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 49 आणि त्याच्यानुसार जोपर्यंत पंतप्रधान हे त्यांच्या पदाचा त्याग करत नाहीत किंवा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तिथं जी सत्ता असणार आहे ह्या त्याच पक्षाकडे राहते. म्हणजे सगळ्या कॅबिनेटनी सगळ्या मंत्र्यांनी जरी राजीनामा दिला तरीसुद्धा जोपर्यंत पंतप्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत तो पदावरती असणारच आहे. ठीक आहे. नंतर म्हणजे इलेक्शन होईपर्यंत. तर हे सगळं जे आपण बघितलं हे एक बॅकग्राऊंड आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे तर ते. मात्र याचं कारण काय, हे सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात तर अगदी रिसंट आपण 2018च्याच पुढच्या काही गोष्टी बघू. त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण 1948 त्यांचं जे काही हिस्टॉरिकल टाईमलाईन जी आहे ती पण सांगणार आहे. सध्या मुख्य रिझन जर आपण बघितले तर ते आहेत, श्रीलंका हा एक पर्यटनावरती अवलंबून असलेला देश
आणि जसं की त्यांच्या GDPचा एक साधारण 18% वाटा, एक साधारण 15 ते 18% वाटा हा पूर्ण पर्यटनावरती अवलंबून आहे. कारण तिथं तसं निसर्ग आहे आणि त्याच्यामुळं मग तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. तर 2019 एप्रिल 21, 2019 तिथं बॉम्बिंग झाले होते. इस्लामिक दहशतवादी संघटनेकडून 3 चर्च आणि 3 मोठे हॉटेल्स तर या ठिकाणी बॉम्बिंग झालं आणि त्याच्यामध्ये साधारण 250 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात 45 परदेशी नागरिकसुद्धा होते. ठीक आहे. तर हे बॉम्बिंग झालं. तिथं एकूण 8 लोकल जे टेररिस्ट होते, मुस्लिम टेररिस्ट जे होते, मुस्लिम ऑर्गनायझेशन जी होती, तर त्यांना म्हणजे त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली वगैरे, तिथं त्यांना पकडण्यात सुद्धा आलं. तर 2019 हा एक इन्सिडन्स घडला, त्याला ईस्टर डे बॉम्बिंग म्हणतात. ठीक आहे, ईस्टर डे बॉम्बिंग. तर याच्यामुळं काय झालं की ऑब्व्हियसली की परदेशी नागरिकांना इनसिक्युरिटी फील होते ना, की कुठल्याही देशात आपण जायचं आहे की नाही बाबा, इथं तर असं परदेशी नागरिकांना टार्गेट केलं जातं. मग खास करून ख्रिश्चनांना टार्गेट केलं जातं किंवा इतर असं म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. तर मग तिथं पर्यटन बऱ्यापैकी घटलं आणि हे पर्यटन एका वर्षामध्ये 21% कमी झालं होतं. म्हणजे तिथं परदेशी नागरिकांचं जे येणं आहे तर ते 21% कमी झालं. त्याच्यामुळं ऑब्व्हियस आहे की त्यांना इकॉनॉमीमध्ये, रिव्हेन्यूमध्ये मोठ्या प्रमाणात लॉस होणार होता. या पर्यटन क्षेत्राला त्यांना लॉस सहन करावं लागलं. त्यानंतर 1 डिसेंबर 2019 असा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामुळं श्रीलंकेची इकॉनॉमी अजून बऱ्यापैकी ढासळली. त्याच्यामध्ये गव्हर्मेंट रेव्हेन्यू जो होता हा कमी झाला. तो निर्णय असा की जे नवीन राष्ट्रपती बनले होते, नवीन प्रेसिडेंट जे होते गोतबाया राजपक्षा, तर यांनी व्हॅल्यू ॲडेड टॅक्सचा जो दर होता आधी 15% होता तर तो घटवून 8% केला वॅट. ठीक आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आता थोडं ॲज अ MPSC ॲस्पिरंट किंवा असं म्हणून तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे की आपल्याला परीक्षेमध्ये जसं विचारतात ना, RBI रिलेटेड क्वेश्चन येतो की RBIने जर त्यांच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये CRR किंवा SLR हा 1% वाढवला, कमी केला, तर याचा परिणाम खालीलपैकी काय असू शकतो. कडं आपल्याला विधानं दिली जातात. त्याच्यामध्ये मग विधान असं असतं की याच्यामुळं नागरिकांमध्ये खर्च किंवा एक्सपेंडिचर वाढू शकतील किंवा बँकांचे कर्ज दर कमी होतील, वाढतील, असे क्वेश्चन येतात आपल्याला, बरोबर. तर तसा विचार तुम्ही पण केला पाहिजे की श्रीलंकेने हा निर्णय का घेतला असेल की वॅट हा डायरेक्टली 15%वरून 8% कमी करणं म्हणजे एक मोठा निर्णय आहे ना. तर हो, याचं एक असं कारण असेल की जर वॅट कमी केला म्हणजे टॅक्स जर आपण लोकांकडून कमी कलेक्ट करतोय ना एखादी वस्तू घेताना, तर जर टॅक्स त्याच्यावरती कमी लागणार असेल तर लोक एक्सपेंडिचर त्यांचा वाढवतील. ठीक आहे, म्हणजे वस्तू थोडी स्वस्त मिळाली आणि मग वस्तू एकच्या ऐवजी 2 घेतील. ठीक आहे, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन की श्रीलंकन नागरिकांचं एक्सपेंडिचर वाढेल. तर या दृष्टिकोनातून त्यांनी जो वॅट आहे हा 15%नी 8% कमी केला. ओके. पण पुढं आलं 2020 वर्ष, मार्च एप्रिल, आणि त्यावेळेसपासून संपूर्ण देशांमध्ये, श्रीलंकेमध्ये सगळ्या देशांमध्ये लॉकडाऊन लागले आणि त्याच्यामुळे लोक बाहेर पडणं शक्य नाही झालं. तर एक्सपेंडिचर कसं वाढेल. ओके. आणि लोक तर फ्युचरबद्दल अनसिक्युअर होत आहे, तर त्या केसमध्ये तर आपण एक्सपेंडिचर करू शकणार नाही. तर याचा फटकासुद्धा श्रीलंकेच्या इकॉनॉमीला बसला आणि जवळपास हा वॅट कमी करण्याचा, हा दर 15%वरून 8% करण्याचा जो फटका आहे हा श्रीलंकेच्या इकॉनॉमीला साधारण 30% बसला. म्हणजे त्यांचं जे टॅक्स रेव्हेन्यू जे आहे श्रीलंकन गव्हर्नमेंटचं हे 30% कमी झालं. ठीक आहे. तर हे 3 रिझन सध्या मुख्य आहेत की ज्याच्यामुळं बऱ्यापैकी श्रीलंकेच्या सध्याच्या इकॉनॉमिक क्रायसिसचे कारणं आपण याच्यामध्ये शोधू शकतो. त्यामध्ये म्हणजे कोविडचं रिझन आहे की ज्याच्यामुळं पर्यटनामध्ये त्यांना खूप मोठा लॉस झाला. पर्यटनाचं जे कोविडच्या आधी त्यांचे जे रेव्हेन्यू होते ना ते साधारण $455 मिलियन प्रति महिना हे त्यांचं पर्यटनातून होणारं उत्पन्न होतं, जे जुलै 2021 पर्यंत प्रतिमहा $3 मिलियन पर्यंत येऊन पोचले. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात घट झाली हे तुम्ही बघू शकता. 455 मिलियन प्रतिमहा हे कोविडच्या पूर्वीचं त्यांचं पर्यटनावरून मिळणारं उत्पादन होतं, जे सध्या जुलै 2021 पर्यंत प्रतिमहा जर ॲव्हरेज केला तर ते फक्त $3 मिलियन पर्यंत आहे. ठीक आहे, खूप मोठी घसरण आहे ती. त्याच्यानंतर चौथा एक निर्णय
आणि तो मॅनमेड निर्णय असं म्हणू शकतो आपण, कारण एका व्यक्तीचा तो निर्णय होता की तिथं ऑर्गॅनिक फार्मिंगला आपण प्रोत्साहन देणार आहे श्रीलंकेमध्ये. 2021च्या मेमध्ये हा त्यांनी सडन निर्णय घेतला. रात्री अनाऊन्समेंट झाली की आता तुम्ही फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक शेती करायची. जे सिंथेटिक केमिकल फर्टिलायझर्स किंवा जे पेस्टिसाईड वापरले जातात तर हे सगळं तुम्ही आता बंद करायचं, याच्यावरती बॅन आणलं त्यांनी. आणि हा सडन डिसिजन घेतला. त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग 100% करायचं होतं. तर यामुळं सुद्धा त्यांना शेतीच्या उत्पादनामध्ये घट झाल्यामुळं सुद्धा आर्थिक लॉस किंवा इकॉनॉमिक क्रायसिस बघायला मिळतात. आता हे कसं काय, तर खरं तर हा निर्णय जो आहे ना ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याचा, तर हा निर्णय एका मुख्य कारणामुळे घेतला होता आणि ते म्हणजे श्रीलंकेचा दरवर्षीचा खर्च फर्टिलायझर्स इम्पोर्ट करण्यावरती $400 मिलियन पर्यंत होत होता. म्हणजे दरवर्षी ते जे फर्टिलायझर्स बाहेर देशांकडून विकत घेत आहेत याच्यावरती त्यांचा खर्च हा $400 मिलियन होता. तो कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करायचा निर्णय घेतला. आणि त्याच्यामधून ऑर्गॅनिक फार्मिंग तर ठीक आहे, टाईम टू टाईम म्हणजे एक लेंदी प्रोसेस आहे, वेळ द्यावा लागतो. पण सडन डिसिजनमुळं काय झालं, त्यांचं उत्पादन प्रत्येक पिकावरचं 50-60% कमी झालं. ज्या तांदळाच्या उत्पादनासाठी श्रीलंकेला कुठल्याही देशावरती निर्भर राहण्याची गरज नव्हती, तोच तांदूळ आता त्यांना विकत घ्यावा लागतो इतर देशांकडून आणि त्याच्यासाठी ते $450 मिलियन देत आहेत. ओके, तर बघू शकता तुम्ही की $400 मिलियन हा फर्टिलायझरवरचा खर्च कमी करण्यासाठी $450 मिलियन तांदळावरचा खर्च ते देत आहेत. तांदूळ हे फक्त एक उदाहरण झालं, इतर पिकांसाठी सुद्धा त्यांना इतर देशांवरती अवलंबून राहावं लागतंय. जो श्रीलंका हा देश आधी चहाच्या निर्यातीमध्ये एक्सपोर्टमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश होता, जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणावरती चहाचा एक्सपोर्ट हा श्रीलंकेमधून होत होता. त्यांचं वर्षाला साधारण $1.25 बिलियन एवढं एक्सपोर्ट हा चहाचं ते फक्त करत होते. तर तो चहाचं उत्पादन सुद्धा या ऑर्गॅनिक फार्मिंगमुळं किंवा हे पेस्टिसाईड फर्टिलायझर्स बॅन करण्याच्या निर्णयामुळं त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा घाटा झाला आहे आणि चहासुद्धा आता ते एक्सपोर्ट करत नाही आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या जे फॉरेन रिझर्व्ह येत होते चहाच्या एक्सपोर्टमुळं, त्याच्यामध्ये सुद्धा 10% कॉन्ट्रीब्युशन फक्त चहाचं होतं, चहा या पिकाचं होतं आणि ते सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आता त्यांचं 0 झालं. तर अशा पद्धतीने एक निर्णय किती मोठ्या प्रमाणात डिझास्टर ठरू शकतो हे तुम्हाला इथे एक उदाहरण समजतंयच. ठीक आहे, आता पुढचं एक रिझन आहे की ज्याच्यामुळे श्रीलंकेचे इकॉनॉमीचे क्रायसिस आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते रिझन म्हणजे चीन. खरं तर चीन फक्त म्हणण्यापेक्षा ना त्यांची एक प्रॉपर डिप्लोमॅसीची पद्धत आहे. चायना डेप्थ ट्रॅप डिप्लोमॅसी आपण त्याला म्हणू. तर डेप्थ म्हणजे काय, ते कर्ज. तर ते कर्ज देतात, त्या कर्जाच्या चक्रामध्ये आपल्याला अडकवतात आणि अशा पद्धतीत ते त्यांची पॉलिसी आहे. ती कशी आता, तर चायनीज गव्हर्नमेंटनी श्रीलंकेमध्ये हंबनटोटा पोर्ट जे आहे तर ते 99 वर्षांसाठी करार करून लीजवरती घेतलं हे तुम्हाला माहिती असेल. पण ते नेमकं कसं आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, तर 2005मध्ये ज्यावेळेस श्रीलंकन गव्हर्नमेंटला वाटलं होतं की आपण थोडंफार डेव्हलपमेंट करूया, त्याच्यासाठी हंबनटोटा पोर्ट जे आहे हे स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती असलेलं ठिकाण आहे आणि ते आपण जर डेव्हलप केलं तर आपल्याला ट्रान्सपोर्ट या क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा या पोर्टचा वापर करून आपण देशामध्ये एक नवीन उत्पन्नाचा सोर्स वाढवू शकतो. या हेतूने त्यांनी हंबनटोटा पोर्ट जे साधारण $1.3 बिलियन खर्च करून तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा कर्ज हे चायनीज किंवा चीनने दिलेलं. आणि भारत अमेरिका हे सुद्धा या प्रोजेक्टमध्ये हात घालायला घाबरत होते, कारण पहिल्यांदा तर श्रीलंकन गव्हर्नमेंटनी US ला अप्रोच केला होता की तुम्ही आम्हाला कर्ज द्या, असं आम्ही एक पोर्ट डेव्हलप करतोय. पण अमेरिकन ॲनालिसिसने त्यांना सांगितलं की ह्या पोर्टमधून तेवढं काही रिटर्न्स मिळणार नाहीत, उत्पादन काही होणार नाही, त्याच्यामुळे आपण याला कर्ज द्यायला नको. सेम भारतामध्ये सुद्धा त्यांनी अप्रोच केला. भारतीयांनी सुद्धा सांगितलं की नाही, इथं जर आपण हे पोर्ट तयार केलं तर त्याच्यातून उत्पादन आपल्याला तेवढं मिळणार नाही आहे. फायनली ते चीनकडे गेले. तर चीनला सुद्धा माहिती होतं की त्याच्यातून रिटर्न्स तेवढे चांगले नाही आहेत, पण चीनचा जी मनशा असते की रिटर्न जरी आपल्याला नाही मिळाले तर आपण काही कंडिशन्स ठेवू आणि त्या कंडिशन फुलफिल नाहीत होणार, त्यामुळे आपल्याला हे पोर्ट आपोआप मिळून जाईल. तर याच पॉलिसीच्या अंतर्गत चीनने त्यांना $1.3 बिलियन कर्ज दिलं
आणि ते कर्जाच्या जोरावरती हंबनटोटा पोर्ट डेव्हलप झालं. त्या पोर्टमधून रेव्हेन्यू मिळाले नाहीत आणि त्यानंतर मग जसं चीनी ज्या कंडिशन्स होत्या की तुम्ही आम्हाला हे लीजवरती वगैरे द्यायचं, त्याच्यानुसार जवळपास या हंबनटोटा पोर्टचा 80% प्रायव्हेटायझेशन झालं. त्यातलं 70% जो स्टेक आहे हा चायनीज कंपनीचा आहे, एक चायनीज प्रायव्हेट कंपनी आहे. तर त्यांनी 70%पेक्षा जास्त याच्यामध्ये हिस्सेदारी घेतलेली आहे 2017मध्येच, आणि ती 99 वर्षांसाठी. आणि त्याच्यासाठी त्यांनी $1.2 बिलियन पण दिले. म्हणजे 1.3 बिलियनचं जे कर्ज होतं तर ते साधारण $1.2 बिलियन जोरावरती मे बी थोडंफार कमी झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या कर्जामुळे सुद्धा श्रीलंकन इकॉनॉमीला मोठ्या प्रमाणावरती फटके बसलेले आहेत. ठीक आहे. तर ही कारणं आपल्याला शोधता आलेली आहेत. आय होप की श्रीलंकन इकॉनॉमिक क्रायसिस कशामुळे होत आहेत किंवा कशामुळे झालेत हे तुम्हाला समजलं असेल. आता थोडक्यात आपण याची जर टाईमलाईन जर बघितली ना, कारण श्रीलंका, भारत, पाकिस्तान हे एका जनरेशनवाले देश आहेत. त्याच्यामध्ये मग श्रीलंका, पाकिस्तान हे आपल्यापेक्षा खूप पाठीमागे आहेत. बांगलादेश हा या दोघांपेक्षा उशिरा सुरू झालेला देश आहे आणि तो मे बी भारतापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत आहे रिसेंट काळांमध्ये. तर कम्पॅरिझन आपण जर केलं ह्या टाईमलाईनमध्ये तर आपल्याला काय दिसून येतं की 1948ला हा देश स्वतंत्र झाला श्रीलंका. ज्यावेळेस तो स्वतंत्र झाला तर त्यावेळेस सगळे जे वेस्ट कंट्रीज जे आहेत, म्हणजे युरोप सगळा किंवा अमेरिका, तर ह्या देशांचा इंटरेस्ट हा श्रीलंकेमध्ये जास्त होता. त्यांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज श्रीलंकेमध्ये जास्त दिसत होत्या. आणखीन तिथं जे श्रीलंकेचं लोकेशन जे आहे, ठीक आहे, स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ना, अगदी पोर्ट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, ट्रान्सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, जे सध्या सिंगापूर आपण जे बघतोय तर सिंगापूरपेक्षा जास्त स्ट्रॅटेजिक लोकेशन श्रीलंकेची चांगली आहे. तर हे सगळ्या गोष्टी वेस्ट जगाला दिसत होत्या आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य श्रीलंकेकडं भारतापेक्षा जास्त वेटेज सुद्धा होतं. ओके. त्यातल्या त्यात श्रीलंका त्या काळामध्ये सुद्धा जगामध्ये रबर, चहा, नारळ त्याचा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत होता. संपूर्ण जगाला रबर वगैरे प्रोव्हाइड करायचा आणि त्याच्यामुळे त्यांचं एक चांगलं उत्पन्नसुद्धा होतं. 90% त्यांचा एक्सपोर्ट हे पूर्णपणे रबर, चहा, कोकोनट तर या प्रोडक्टवरती डिपेंड होतं. याच्यातून आपल्याला काय कळतं की जे निसर्गनिर्मित जे उत्पादन आहे, शेती किंवा हे जे आपण म्हणतोय रबर, त्यानंतर हे चहा, कोकोनट, हे सगळं शेती उत्पादन आहे आणि त्यांचा मुख्य उत्पन्नाचा सोर्सच हे फक्त शेती उत्पादन होतं. आणि 1948 ते 1955 अशी स्थिती होती. 1955 नंतर थोडेसे जे सिनेरिओ आहे तो थोडा बदलत गेला. 1955ला किंवा 1955च्या दरम्यान जगामध्येच रबर आणि चहाच्या किमती बऱ्यापैकी घसरल्या आणि रबर आणि चहाच्या किमती घसरल्या. त्याच्यामुळे ह्यांची जी इकॉनॉमी होती याच्यामध्ये सुद्धा एक डेंट पडला म्हणजे त्यांच्या इकॉनॉमीला सुद्धा एक धक्का बसला की प्राइजेस कमी झाल्या. अचानक प्राइजेस कमी झाल्यामुळे काय होतं की त्यांचं एक्सपोर्ट तर आपण तेवढंच करतोय पण त्याच्यातून पैसे कमी येत आहेत. इकडे देशामध्ये खर्च जो आपण करत होता तर तो तर लगेच कमी नाही होणार. तर खर्च जास्त आणि उत्पन्नाचं साधन कमी. तर अशा प्रकारची स्थिती ही श्रीलंकेमध्ये निर्माण झाली आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम 1955मध्येच जे श्रीलंकेमध्ये फॉरेक्स रिझर्व जे आहेत हे क्रायसिस सुरू झाले. फॉरेक्स रिझर्व जे होते त्यांचे हे कमी होत गेले कारण बाकी सगळं तेल, फूड प्रॉडक्ट्स किंवा इतर काही गोष्टी ह्या श्रीलंकेला बाहेर देशांकडूनच घ्याव्या लागत आहेत. तर त्याच्यामध्ये तर घट झालेली नव्हती. ठीक आहे. त्यामुळे फॉरेक्स रिझर्व हे त्यांचे कमी व्हायला सुरुवात झाली. एक्सपोर्ट कमी झाला आणि इम्पोर्ट वाढत चालले. पुढं 1960 काय झालं की श्रीलंकेने कधी लॉंग टर्म प्लॅनिंगच केलं नव्हतं. 1960-1962 सगळ्या त्यांच्या ज्या पॉलिसी होत्या शॉर्ट टर्म पॉलिसीज होत्या. म्हणजे जे काही उत्पादन बाहेरून येतं त्याच्यातला 10% वाटा ते फक्त डेव्हलपमेंट प्रोजेक्टवरती लावायचे आणि 90% जो खर्च आहे हे फक्त ते जे गव्हर्नमेंट स्कीम्स जे असतात ना, म्हणजे त्याला आपण वेलफेअर स्कीम म्हणतो की हे आम्ही फुकट देतोय, ते आम्ही फुकट देतोय आमच्या नागरिकांना. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती 90% ते खर्च करत होते आणि याच्यामुळे ऑब्व्हियसली की त्यांना डेव्हलपमेंटला फंडच राहत नसेल, स्कोपच नव्हता. तर याच्यामुळे सुद्धा 1962 जी श्रीलंकन इकॉनॉमीची जी स्थिती ही घसरत चालली होती हळूहळू. त्यांच्या ते लक्षात येत नव्हतं. मे बी लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी नॅशनल प्लॅनिंग कमिशन सुरू केलं 1962मध्ये. पण तिथं जसं आपण बघितलं की तिथं राजकीय घराण्यांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि राजकीय घराणे म्हटलं की मग तिथं भ्रष्टाचार आला किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे हे नॅशनल प्लॅनिंग कमिशन कुठंतरी बाजूला पडलं. आणि 1977
गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहे हे बऱ्यापैकी कमी झालं होतं आणि गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे, जे गव्हर्नमेंट स्कीमसाठी होणारा जो खर्च असतो वेलफेअर स्कीमसाठी, तो वाढत चालला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना IMF कडून साधारण 16 वेळेस कर्ज घ्यावं लागलं. इतर देशांकडून सुद्धा ते कर्ज घेत होते. अशा प्रकारची परिस्थिती 1975-1977 पर्यंत होती. पण पुढचे 5 वर्ष जे होते ना श्रीलंकेचे, 1977 पासून ते 1982-83 पर्यंतचे, हे अगदी ड्रीम इयर होते. म्हणजे अगदी स्वप्नातलं जग श्रीलंका जगत होता. 1977 नंतर त्यांनी ग्रोथवरती लक्ष द्यायचं ठरवलं, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सवरती लक्ष द्यायचं ठरवलं, फोकस त्यांनी वाढवला. FDI आपल्या देशामध्ये कशा मोठ्या प्रमाणात येईल या गोष्टींवरती भर दिला. वेलफेअर स्कीम्स ज्या होत्या ह्या सुद्धा त्यांनी रद्द केल्या आणि त्या नागरिकांनी सुद्धा ठरवलं असेल की हां, आम्ही लॉंग टर्म फ्युचरसाठी या सगळ्या गोष्टींचा त्याग करतोय. ठीक आहे, म्हणजे जे फुकट मिळणाऱ्या गोष्टी असतात त्या ह्या कमी करण्यात आल्या. 1982 मध्ये ह्या निर्णयांमुळे ह्या सगळ्या वेलफेअर स्कीम कमी करणं किंवा FDI वाढवणं, इतर कंपन्यांना इन्व्हेस्ट करण्यासाठी श्रीलंकेमध्ये अप्रोच करणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे श्रीलंकेचा जो ग्रोथ रेट जो आहे, GDP जो आहे, तर तो आधी 2% होता. ठीक आहे, 1977 पर्यंत 2% होता. 1982 मध्ये तो 6%पेक्षा जास्त झाला. ओके, तर इन्व्हेस्टमेंट्स वाढले किंवा FDI वाढल्यामुळं ग्रोथ हा 6%पेक्षा जास्त झाला होता. इंटरनॅशनल मीडियासाठी श्रीलंका एक फेवरेट डेस्टिनेशन बनला, एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून डेव्हलप होत होता. आणि तिथं मग त्यामुळे टुरिझमची पण मोठ्या प्रमाणात ग्रोथ झाली होती. 1975 पासून, म्हणजे साधारण तुम्ही बघितलं ना तर जगामध्ये सुद्धा 1980च्या पुढचा जो काळ आहे हा पर्यटनाचा काळ होता. ठीक आहे, म्हणजे खूप लोक फिरायचे, एक्सपेंडिचर खूप पर्यटन या क्षेत्रामध्ये वाढत चालला होता. आणि त्यामुळे 1977 ते 1982 पर्यंत जर आपण बघितलं तर श्रीलंकेमध्ये आधी 2 लाखांपेक्षा जास्त पर्यटक दरवर्षी येत होते, 2 लाखांपेक्षा कमी. पण 1982 नंतर ती संख्या वाढून 4 लाखांपेक्षा जास्त झाली. ओके, तर पर्यटनाचं बघा, तुम्ही नंबर बघितला तरी कळून येईल. याच्या उत्पादनामध्ये सुद्धा 3 पट वाढ झाली होती. तर हा श्रीलंकेचा अगदी ड्रीम रन होता 1977 पासून ते 1982-83 पर्यंतचा. आणि याच पिरियडमध्ये ना जे श्रीलंकेने त्यांच्या ग्रोथवरती फोकस ठरवलं होतं ना की रबर, चहा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काहीतरी करू, तर त्यांनी कापड उत्पादनाला सुरुवात केली होती. कापड उत्पादनातून किंवा त्याच्या एक्सपोर्टमधून त्यांचं जे आधी कुठेतरी कापड उत्पादनाचा 2% वाटा होता GDP मध्ये, तो वाढून 6% पोचला होता. ओके, तर कापड उद्योग या क्षेत्रामध्ये त्यांची वाढ होत होती. तर हे सगळं अगदी 1982-83 पर्यंत सुटसुटीत चालू होतं. आणि फायनली 1983चा जुलै हा मंथ, तिथून ते 2009 हे श्रीलंकेसाठी खूप वाईट वर्ष ठरले आहेत. जुलै 1983 मध्ये काय झालं तर श्रीलंकेमध्ये सुरुवात झाली सिव्हिल वॉरला. सिव्हिल वॉरची सुरुवात ही तिथलच्या म्हणजे 2 गटांमधला तो भाग आहे. आणि तो अगदी शॉर्टमध्ये नाही सांगताय ना, त्याच्यामुळे फक्त हायलाईट सांगतोय की सिव्हिल वॉर सुरू झालं 1983 पासून. त्यामुळं श्रीलंकेला त्यांच्या ग्रोथकडचा जो फोकस होता हा कमी करावा लागला आणि स्वतःच्या डिफेन्सकडे जास्त फोकस करावा लागला. म्हणजे रक्षण, पहिल्यांदा स्वतःच्या देशाला एकजूट ठेवण्यासाठी म्हणून त्यांना हे जे काही संघटन होते तर त्यांना संपवायचं होतं. डिफेन्स या क्षेत्रामधलं त्यांचं जे आधीचं बजेट होतं 1982 पर्यंतचं बजेट हे फक्त 4.5% होतं GDPच्या एकूण. आणि तेच बजेट आता वाढवावं लागलं आणि 1986 पर्यंत ते बजेट हे साधारण 22% पोहोचलं, 21.6%. विचार करा, एखाद्या बजेटच्या आधी कुठेतरी समजा 100 लाखांचं बजेट आहे, 1 करोडचं बजेट आहे, त्याच्यापैकी आधी काहीतरी 4.5 लाख रुपये फक्त याच्यावरती खर्च होत होता डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये. पण आता तोच वाढवून 22 लाखांपर्यंत करावा लागतो. आणि इतर जे त्यांचे ग्रोथ करण्यासाठीचे जे क्षेत्र होते त्याच्यावरचं बजेट कमी करण्यात आलं. ठीक आहे, या दरम्यान मग श्रीलंकेमध्ये जे गृहयुद्ध होतं किंवा सिव्हिल वॉर जे होतं त्याच्यामुळं जे इन्व्हेस्टमेंट होत होत्या त्या थांबल्या, FDI थांबला. श्रीलंकेमधल्या ज्या येणाऱ्या कंपन्या होत्या त्यांनी त्यांचे प्लांट अर्धवट सोडून त्यांनी कॅन्सल केले होते. जसं की एक हॅरिस कॉर्पोरेशन म्हणून एक मोठी कंपनी होती, त्यांनी प्लांट सुरू केला होता, अर्धा प्लांटचं काम झालं होतं, मग ते म्हणले की नाही हे सिव्हिल वॉर आहे आणि त्यांनी सोडून दिला. त्याच्यानंतर सोनी कंपनीसुद्धा, त्याचबरोबर मोटोरोला कंपनी, ह्या कंपन्यासुद्धा श्रीलंकेमध्ये श्रीलंकेला प्रेफरन्स देऊन श्रीलंकेमध्ये येत होत्या, पण त्यांनी सुद्धा त्यांचे प्लॅन कॅन्सल केले. आणि इथून या सिव्हिल वॉरपासूनच सुरुवात झाली श्रीलंकेच्या इकॉनॉमिक क्रायसिसची मोठ्या प्रमाणावरती. ठीक आहे, तर हे जे सगळं सिव्हिल वॉर जे आहे हे श्रीलंकेचं 2009 पर्यंत चाललं.
तोपर्यंत श्रीलंकेचा पूर्ण बॅकबोन जो आहे हा सिव्हिल वॉर आणि इतर घटनांमुळे तोडला होता. पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण झालं होतं इकॉनॉमीचं. आणि त्यातच हे मग राजपक्षा घराणं जे तिथं 2005 पासून सत्तेमध्ये, 2004 आय थिंक महिंद्र राजपक्ष पहिल्यांदा PM बनले होते. 2005 ते 15 10 वर्ष ते राष्ट्रपतीसुद्धा होते आणि 2019 पासून ते परत एकदा PM सुद्धा बनलेले आहेत. तर हे राजपक्षा घराणं आणि त्याचबरोबर जे इतर मुख्य 5 कारण जे आपण बघितले, कोविड, त्यानंतर ईस्टर बॉम्बिंग, त्यानंतर त्यांचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत श्रीलंकेचे हे कशा पद्धतीने कमी झाले, त्यांच्या गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जो आहे हा वॅटमुळं कसा काही घटला, आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हे सुद्धा त्यांच्या श्रीलंकेच्या इकॉनॉमिक क्रायसिसचं कारण कसं बनू शकलं, ह्या सगळ्या गोष्टी या लेक्चरमधून आपण बघितल्यात. तर आय होप हे तुम्हाला लेक्चर आवडलं असेल आणि अगदी श्रीलंकेचा जो मुद्दा आहे हा सुटसुटीतपणे समजला असेल, हीच एक अपेक्षा आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून कळवा. खूप दिवसांनंतरचं इंटरॅक्शन आहे, त्याच्यामुळं मी हे लेक्चर झाल्यानंतर तुमच्या जे येणारे कमेंट्स असतील, तुमचा जो प्रतिसाद असणार आहे तो वाचण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्यापर्यंत असेच टॉपिक घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असेल. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.